आता गॅस स्टोअर करण्यासाठी गॅस स्टोअर कधी करावं लागतं? ज्यावेळेस आपल्याला एसी काढून द्यायचा, ज्यावेळेस कस्टमरला एसी शिफ्टिंग करायचं असते त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतंय? गॅस स्टोअर करावं लागतं. त्याला काय म्हणतात? गॅस स्टोअर करण्याला काय म्हणतात? पंप डाऊन करणे असं म्हणतात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस एसी आपल्याला गॅस पंप डाऊन करायचा असते त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला एसी मध्ये गॅस पंप डाऊन करायचं असतं त्यावेळेस ना एसी चालू केल्याशिवाय गॅस पंप डाऊन करू शकत नाहीत आपण. ठीक आहे. नाही तर काय होईल? निम्मा गॅस याच्यामध्ये स्टोअर होईल आणि निम्मा गॅस वेस्ट जाईल. ठीक आहे. त्यामुळे कधी पण एसी मधील गॅस स्टोअर करायचा आहे त्यावेळेस एसी चालू करूनच गॅस स्टोअर करायचा. ठीक आहे. आता काय करूया? पहिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पहिला एसी चालू करूया. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? ह्याला सक्शन वाल्वला, डिस्चार्ज वाल्वला कोणते नंबरचे आयलन की बसते ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नाही तर ऐन टायमाला काय धावपळ व्हायला नको आपली. ठीक आहे. तर आपलं काय आउटडोअर चालू झालंय बरोबर. आउटडोअर ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस बघा कधी रनिंग प्रेशर कमी दाखवतंय, कधी परत हळूहळू वाढतंय. म्हणजे काय याचं गॅस सर्क्युलेशन काय होतंय? व्यवस्थित चालू होतंय. ठीक आहे. आता बघा आता रनिंग प्रेशर किती दाखवला याचा? कमी दाखवलाय बरोबर का. तर व्यवस्थित बघायचं पहिला याचा रनिंग प्रेशर वाढतोय का बघायचं. ठीक आहे. त्यासाठी काय आपल्याला पहिला 2 मिनिट थांबायचं आहे. आता बघा याच्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर आपण वाट बघितल्यानंतर काय पहिला स्टार्टिंगला किती रनिंग प्रेशर दाखवला? 35 ते 40 रनिंग प्रेशर दाखवला बरोबर. आता हळूहळू रनिंग प्रेशर याचा वाढतोय आणि 50 पर्यंत रनिंग प्रेशर गेलं. ठीक आहे. आता काटा काय झालाय? त्याचा थांबलाय तिथे. ठीक आहे. काटा थांबलाय म्हणजे गॅस सर्क्युलेशन काय झालंय? व्यवस्थित सुरळीत चालू आहे त्याचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? डिस्चार्ज वाल्व बंद करायचा आहे. ठीक आहे. डिस्चार्ज वाल्व बंद केल्यानंतर बघा काटा किती खाली येतो? 5 आला. ज्यावेळेस आता 0वर काटा येतोय त्यावेळेस काय करायचं आपल्याला? सक्शन वाल्व पण पूर्णपणे बंद करायचा आहे. लय घाई नाही करायची बरं का, सावकाश करायचं. बघा पूर्ण सक्शन वाल्व बंद झाला, लगेच एसीचा सप्लाय पूर्णपणे बंद करायचा. ठीक आहे. झाला पूर्ण व्हॅक्यूम मध्ये जाऊन पूर्ण काय झालंय? गॅस स्टोअर झालाय. म्हणजे आता जो गॅस आहे तो इंडोर मध्ये काय आता गॅस शिल्लक आहे का याच्यामध्ये? नाही. तो गॅस कुठं स्टोअर झालेला आहे? पूर्णपणे आउटडोअर मध्ये स्टोअर झालेला आहे. समजलं सगळ्यांना गॅस स्टोअर कसं करायचं? म्हणजे एसीचा पंप डाऊन कसं करायचं समजलं?